शेतकऱ्यांसाठी आज सकाळपासूनच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांना सरकार काही फुकट देत नाही, मंत्री स्वतःच्या खिशातून मदत देतात का? विधानसभेत कर्जमाफीवरून विरोधकांचा जोरदार प्रहार। समिती नको कर्जमाफी करा, विटीटीवार। अवकाळीतील नुकसानीचा मुद्दा सभागृहात गाजला, आमदार राजेश वानखेडे यांनी वेधले लक्ष। बंधुबाबाच्या 3 फोन टॅबमधील माहितीचा फॉरेन्सिक करणार उलगडा, मोबाईलचा ॲक्सेस घेऊन भक्तांचे खासगी क्षण पाहत असल्याचे प्रकरण, डिलीट डेटाही मिळवला। पीक विमा घोटाळ्याचे बीड कनेक्शन, 40 पैकी 9 सुविधा केंद्रचालक परळीचे। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याच्या नावाने नांदेड जिल्ह्यात पीक विमा भरला, व्याप्ती वाढणार। नंबर पाठवा, बैलजोडी पाठवू, सोनू सूद यांचा ट्विट। राज्यभरातून शेतकऱ्याला मिळाला मदतीचा ओघ, हत्या करून मासाचा तुकडा कराड समोर ठेवला, बांगर यांचा जबाब का नाही? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल, महादेव मुंडे खून प्रकरण। रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार, पूल नसल्याने होत आहेत ग्रामस्थांचे हाल। MPSC मधून मेडिकलमधील प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार, उदय सामंत यांची घोषणा। शेतमाल खरेदी गैरव्यवहार विधानसभेत गाजला, सुलभा खोडकेंचा सभागृहात प्रश्न। 2289 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे झाले बंद। नक्षलवादाचा शिक्का मारून विरोधी विचार दडपण्याचा प्रयत्न, शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी साधला पत्रकारांशी संवाद। वाल्मिक कराडसाठी आंदोलन करणाऱ्याचा मुलीवर अत्याचार। UPतील शेतकऱ्यांच्या नावे काढला नांदेडमध्ये पीक विमा, 40 सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा, त्यात 9 जण परळीचे। बांधकामासाठी येणार नाही वाळूची अडचण, वाळूची वाहतूक 24 तास करता येणार। घरकुल योजनेतील घरांसाठी मोफत घरपोच वाळू, महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा। देशभरात पावसाचे थैमान, हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर 14 जणांचा मृत्यू, 31 जणांचा शोध सुरूच। भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, 9 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार। पुणे आदरले, घरात घुसून तरुणीवर बलात्कार, मोबाईलवर काढले फोटो, संगणक अभियंता तरुणी राहत होती उच्चभ्रू सोसायटी। खरीप हंगामाला गती, नागपूर विभागात 35.42% पेरणी पूर्ण, वर्धा आघाडीवर। कापसाची 65.69, सोयाबीनची 40.14% पेरणी। लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या गावांना प्रत्येकी 25 लाख, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा। सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सरपंचांचा मुंबईत गौरव। 1.35 लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर, 1 लाख रोजगार निर्मिती होणार। फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या कुटुंबाला धोका, आरोपी अटक न झाल्यास कठोर भूमिका घेऊ, धनंजय देशमुख यांचा इशारा। राज्यात 3 वर्षात कापसाचे किती क्विंटल उत्पादन झाले, हायकोर्टाची विचारणा, सरकारला मागितली माहिती। खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत, राहुल गांधी, केंद्र सरकारने कोणतीही तयारी केली नाही। फळपीक विम्यासाठी 6 जुलैपर्यंत मुदतवाढ, गरीब मध्यमवर्गीयांना दिलासा। GSTत बदलाचा केंद्राचा विचार, आवश्यक वस्तूंवरील 12% कर रद्द करण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर, तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली। संतप्त विरोधी पक्षांचा सभात्याग, 3 महिन्यात 767 शेतकरी आत्महत्या। माफीसाठी गदारोळ, शेतकरी अवमान प्रकरणावरून विरोधक आक्रमक। आय लव्ह यू म्हणणे लैंगिक छळाचा गुन्हा नाही, हायकोर्टाचा निकाल, लैंगिक छळाचा हेतू सिद्ध होणे आवश्यक। पुणे जिल्ह्यामधील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या 6 लाख, ॲग्रिस्टाक योजनेत आकडेवारी स्पष्ट, 40% शेतीच करत नाहीत। कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम टाळा, 9.15 तासांहून जास्त काम नको, इन्फोसिसचा वर्क लाईफ बॅलन्स साधण्याचा सल्ला। तरुणांनो तयार रहा, 2 वर्षात सरकार तुम्हाला देणार तब्बल 3.5 कोटी नोकऱ्या, केंद्र सरकार करणार 1.7 लाख कोटी रुपये खर्च। ELI योजनेला दिली मंत्रिमंडळाने मंजुरी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी अडवले रस्ते, 3 महिन्यात 767 शेतकरी आत्महत्या, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषद कबुली। MPSCच्या सदस्यपदी निवडकर, भुजबळ वारभुवन। शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅकलिस्ट, पीक विमा कंपन्यांना 7,173.14 कोटी रुपयांचा नफा। घरकुलांसाठी तहसीलदारांमार्फत मिळणार 5 ब्रास वाळू मोफत। नाना पटोले अध्यक्षांकडे धावले, राजदंडाला हात लावला, निलंबित झाले। पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली, त्याच्या विरोधात मंत्री कोकाटे लोणीकर यांनी शेतकरी विरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी, या मागणीवरून गदारोळ।